न्याय उशिरा का? तमिळनाडूचा निकाल आणि सोमनाथचा लढा. नमस्कार. जय चौधरी क्रिएटर प्रस्तुत सामाजिक जाणीवेच्या विशेष भागात आपले स्वागत आहे. आज आपण एका अशा ऐतिहासिक निकालाची चर्चा करणार आहोत ज्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. तो म्हणजे तमिळनाडू उच्च न्यायालयाचा निकाल. आपण हा निकाल पाहत असतानाच आपल्या महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा लढा आपण विसरू शकत नाही. ज्या न्यायासाठी तमिळनाडूतील जनतेने किंवा त्या पिता पुत्राच्या कुटुंबियाने त्यांना जी पोलीस कोठडीमध्ये अमानुष मारहाण झाली व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांनी कसा लढा दिला व त्याच पोलीस स्टेशनला कर्तव्यावर तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी धाडसाने पुढे येत आपला किंवा आपली ती साक्ष दिली व त्या साक्षीमुळेच 10 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा आज न्यायालयाने ठोठावलेली आहे. त्यातील एक कर्मचारी कोविडच्या दरम्यान 2020 मध्येच त्याचा मृत्यू झाला. उर्वरित 9 कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या न्यायालयीन निर्णयाचा देशभरात खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे व या न्यायाला खूप लोक प्रतिसाद देत आहेत व शुभेच्छा देत आहेत. त्याचप्रमाणे ज्या वेळेस सोमनाथला पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली मध्यरात्री अटक केली व पोलीस कोठडीत त्याला डांबण्यात आलं व त्या ठिकाणी चौकशीच्या नावाखाली त्याला अमानुष मारहाण करण्यात आली, त्यावेळेस एकही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी सोमनाथच्या बाजूने नव्हता का किंवा त्याच्यामध्ये माणुसकी नव्हती का किंवा त्या पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे होते की नव्हते, जर असतील तर ते कार्यरत होते की नव्हते. बाबासाहेबांच्या सवलतीच्या जीवावर अनेक मागासवर्गीय वर्गातून नोकऱ्या मिळवलेले पोलीस कर्मचारी आज अस्तित्वात आहेत. त्यापैकी एकही बाबासाहेबांच्या त्या उपकाराच्या जाणीवेने किंवा त्यांच्यावर आपल्यावर बाबासाहेबांच्या असलेले आपल्यावरती उपकार हे समजून का एकही पोलीस अधिकारी सोमनाथच्या बाजूने पुढे येत नाही आणि तमिळनाडूतील त्या महिला पोलीस शिपायासारखं धाडसाने सोमनाथच्या बाजूने साक्ष का देत नाही, ही एक खंत वाढण्याची गोष्ट आहे. मायबाप सरकारला आपण सोमनाथच्या प्रकरणाविषयी हाच प्रश्न आज आपण मायबाप सरकारला विचारणार आहोत. आमची एक समाजापुढे व मलाही पडलेला एक प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या पोलीस स्टेशन मध्ये एकही पोलीस कर्मचारी का सोमनाथच्या बाजूने उभा राहत नाही किंवा बाबासाहेबांचे उपकार कशा प्रकारे लोक विसरत चाललेले आहेत की ज्या सोमनाथने भारतीय संविधानाच्या विटंबनाच्या विरोधात रस्ता रोको या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. त्या सहभागाच्या पोटी त्याला आपला जीव गमवावा लागला. मित्रांनो, ही शोकांतिका आहे की आपल्या समाजाचे लोक आज बाबासाहेबांचे उपकार विसरत चाललेले आहेत. चला पुढे आपण जाणून घेऊया संपूर्ण घटनाक्रम काय आहे तो. प्रकरण पहिले, तमिळनाडू सतानाकुलम पितापुत्र प्रकरण. अटकेचे नेमके कारण. घटनेची वेळ 19 जून 2020 रात्री 8 ते 9च्या दरम्यान. लॉकडाऊनचा नियम. त्या काळात कोविड-19 मुळे तमिळनाडूमध्ये कडक लॉकडाऊन लागू होता. प्रशासनाने दुकाने उघडी ठेवण्यासाठी रात्री 8 वाजेपर्यंतची मर्यादा आखून दिली होती. अटकेचे कारण. टी. जयराज वडील यांचे कॅमेरा आणि मोबाईल दुरुस्तीचे दुकान होते. 19 जून रोजी रात्री 8:15 दुकान उघडे असल्याचा आरोप पोलिसांनी केला. वास्तविक दुकान बंद करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना शिवीगाळ करत अटक केली. कलम
IPC सेक्शन पोलिसांनी त्यांच्यावर कलम 188 लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन, कलम 383 धमकावणे आणि कलम 506(2) गुन्हेगारी धमकी अंतर्गत गुन्हा दाखल केला. वडील जयराज यांना पोलिसांनी गाडीत बसविले तेव्हा मुलगा बेनिक्स तेथे आला आणि त्याने वडिलांना घेऊन जाण्याचे कारण विचारले. यावरून पोलीस आणि बेनिक्स यांच्यात वाद झाला. संतापलेल्या पोलिसांनी दोघांनाही ठाण्यात नेले आणि रात्रभर अमानुष छळ केला व त्यांना मारहाण केली. नुकताच 6 एप्रिल 2026 रोजी मुद्राई न्यायालयाने या प्रकरणातील 9 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मित्रांनो, लॉकडाऊन लागलं होतं 2020च्या दरम्यान. बऱ्याचशा ठिकाणी व्यापारी करणाऱ्या लोकांना किंवा व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने बंद करण्यासाठी नियमावली घालून दिली होती. तमिळनाडूमध्ये रात्री 8ची वेळ होती. वडील एकटेच दुकानावर असल्यामुळे बाहेर बरेच सामान असतं, दुकानाच्याही आतमध्ये असतं, आवरावरी करण्यासाठी वेळ लागतो. थोडी लाईट चालू असेल आणि दुकान बंद करायची प्रक्रिया चालूच होती. तेवढ्यात पोलिसांचा राऊंड आला. पोलिसांनी त्यांना दुकान बंद करण्यासाठी, आता ते आपण प्रत्यक्षात तिथे मागली. मग पोलिसांचं बऱ्याचशा ठिकाणी काही पोलीस चांगले आहेत, काही ठिकाणी पोलिसांचा वेगळा रूपही पाहायला मिळतं. मग पोलिसांनी त्यांच्यामध्ये संवादामध्ये काही बातचीत झाली असेल किंवा पुढे मागे झाले असेल किंवा पोलिसांनी आरवाई केली असेल आणि मग दुकान बंद करण्याच्या याच्यामध्ये वाद झाला असेल आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर मुलगा त्यांच्या मदतीसाठी येत असतो, तर थोडा वेळ झाला असेल मुलाला येण्यासाठी, तर तिथे येतो. वडिलांना ताब्यात घ्यायला पाहिलं, ते विचारलं, तर संतप्त पोलिसांनी त्या मुलाला शिवीगाळ करून त्यालाही ताब्यात घेतलं. ठीक आहे, बरोबर आहे, कायद्यानुसार बरोबर आहे, कायद्या नियमानुसार बरोबर आहे. कारण कायदा कोणाच्याही बापाला चुकलेला नाही, तुम्हाला आम्हाला चुकलेला नाही, मान्य आहे आम्हाला. त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातात, त्यांना कोठडीत ठेवतात. 24 तासाच्या आत न्यायालयामध्ये हजर करावं लागतं आणि संबंधित प्रकरण न्यायाधीशांसमोर मांडावं लागतं. आणि भारतीय दंड न्यायालयात किंवा पोलिसी नियमानुसार कुठल्याच पोलिसाला, कुठल्याच गुन्हेगाराला किंवा व्यक्तीला मारण्याचा अधिकार नाही किंवा काहीच करण्याचा अधिकार नाही. तर या दोघांना घेऊन गेल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये या दोघांना, पिता पुत्राला अमानुष मारहाण केली जाते. तिथं एवढं मारलं जातं की त्या ठिकाणी 7 ते 8 वेळा त्यांचे कपडे बदलावे लागतात. तमिळनाडूमध्ये लुंगी घातली जाते, लुंगी आणि शर्ट. 7 ते 8 वेळा त्यांना त्यांचे कपडे बदलावे लागतात, एवढं रक्तांचे भिजलेले असतात. एवढं मारलं जातं त्यांना, अख्ख्या पोलीस स्टेशन मध्ये रक्तच रक्त. विचार करा, या 9-10 जणांनी मिळून त्यांना किती मारला असेल. मग दुसऱ्या दिवशी त्यांना हजर केलं जातं वैद्यकीय अहवालासाठी. अटक केल्यानंतर लगेच वैद्यकीय अहवाल घ्यायचा असतो, तर दुसऱ्या दिवशी अहवालासाठी हजर केलं जातं. बघा, मलाही काही पोलिसांच्या नियमावली माहिती आहे की पोलीस कशा प्रकारे काम करतात आणि कशा प्रकारे कामकाज असतं. अटक केल्यानंतर तात्काळ त्याला वैद्यकीय डॉक्टरकडे उभा केलं जातं, त्याचा रिपोर्ट बनवला जातो आणि कोठडीमध्ये ठेवलं जातं की बाबा याला काही गंभीर आजार आहे, नाही लागलं किंवा नाही लागलं, काही होऊ शकतं, त्या आजारामुळे याचा मृत्यू होऊ शकतो किंवा याच्यावर काही होऊ शकतं म्हणून. मग त्याला दुसऱ्या दिवशी डॉक्टर समोर उभा केलं जातं. डॉक्टरही बघा किती मूर्ख आहे. रोजच्या सवयीप्रमाणे गुन्हेगारांकडे पाहण्याची तिची दृष्टिकोन असेल की प्रत्येक गुन्हेगार हा गुन्हेगार असतो म्हणून त्यांच्याकडे तो बघतो, खाली मान घालतो आणि फिट सर्टिफिकेट देतो. त्यांना मारलंय, लागलंय, काय तुमचं दुखतंय, खुपतंय हे सुद्धा बघत नाही. बाबा त्यांचं वय विचारतो, नाव विचारतो आणि रिपोर्ट बनवून पोलिसांच्या हवाले करतो. तो रिपोर्ट घेतात, कोर्टामध्ये जातात, कोर्टामध्ये ही सेम प्रक्रिया. अजिबात त्यांना कोणी काही विचारत नाही, काय नाही. न्यायाधीश त्यांना सजा सुनावतो, शिक्षा सुनावतो आणि पुढची प्रक्रिया पुढे सुरू करतात. तिथून त्यांना जेलमध्ये रवानगी होते. स्थानिक त्यांचं तिथलं जेल असेल तिथं पाठवलं जातं. 2 दिवस त्यांना जेलमध्ये ठेवलं जातं.
या पितापुत्रांची या कोठडीमध्ये असताना पोलीस स्टेशनला अमानुष मारहाणीमुळे आंतरिक भागामध्ये यांना खूप लागलेलं असतं. आंतरिक भागामध्ये रक्तस्राव झालेला असतो. जे शरीरामध्ये महत्वाचे आपले अवयव आहेत तिथे रक्त साकळून हे आजारी पडतात. मग त्यांना लगेच स्थानिक सरकारी हॉस्पिटलला हलवलं जातं जेलमधनं. तिथे उपचार घेत असताना पहिल्याच दिवशी या दोघांचाही मृत्यू होतो. ज्यावेळेस स्थानिक रुग्णालयामध्ये त्यांचा मृत्यू होतो, मग पोस्टमॉर्टम केलं जातं, शवविच्छेदन केलं जातं. त्याच्यामध्ये रिपोर्ट समोर येतो की यांना जास्त मारहाण झाल्यामुळे किंवा आंतरिक वेदना झाल्यामुळे किंवा दुखापत झाल्यामुळे रक्त आतल्या आत पसरल्यामुळे व अवयवांना विविध झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. मग हा अहवाल पुढे येतो. हा अहवाल घेऊन मग त्यांचे कुटुंबीय, तिथले स्थानिक कार्यकर्ते व तेथील सामाजिक कार्यकर्ते हे दबाव निर्माण करतात व केस फाईल करतात या पोलिसांच्या विरोधात. पोलिसांना अटकही होते, चौकशी चालू होते. मग काल परवा आता घटना घडलेली आहे 2020 ला, 19 जून 2020 दरम्यान. तर काल परवा निकाल त्याचा लागलेला आहे. तर एक आरोपी कोविडच्या दरम्यानच मृत्युमुखी पावला. 9 आरोपी वाचले, त्यातील 9 जणांना फाशी दिली. मित्रांनो, यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्याच पोलीस स्टेशनला कार्यरत असलेली एक महिला पोलीस कर्मचारी, ज्या वेळेस हे प्रकरण सामाजिक कार्यकर्त्यांमुळे आणि कुटुंबामुळे सीआयडीच्या ताब्यात गेलं, मग चौकशी दरम्यान महिला कर्मचारी तिथेही नाव आलं. ज्यावेळेस तिला विचारपूस करण्यात आली त्यावेळेस त्या महिला पोलीस कर्मचारीने अतिशय धाडसाने समोर येऊन संपूर्ण घटनाक्रम या ठिकाणी मांडला. कशा प्रकारे त्या पितापुत्रास मारहाण करण्यात आली, या लोकांनी कशा प्रकारे त्यांना मारलं, किती मारलं, पूर्ण रक्तस्राव झालेला होता. आम्ही त्यांना पोलिसांना अडवत होतो, आमच्या कर्मचाऱ्यांना अडवत होतो, तरी ते थांबत नव्हते, तरी त्यांना मारतच होते. एवढा भयानक त्यांनी घटनाक्रम ह्या चौकशी दरम्यान या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मांडला व तिची साक्ष कोर्टामध्ये ठेवण्यात आली. आणि तिच्या एका साक्षीमुळे या आज 9 पोलीस कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. मित्रांनो, आज ही महिला असून कुठल्याही प्रकारच्या येणाऱ्या संकटाला किंवा होणाऱ्या परिणामास न घाबरता आपल्याच कर्मचाऱ्यांच्या विरोधात, ज्या ठिकाणी आपण सोबत नोकरी केली त्याच कर्मचाऱ्यांच्या विरोधात, अन्यायाविरोधात उभं राहून तिने धाडसाने आपला न्याय दिला किंवा आपली साक्ष दिली. मग मला असं म्हणायचं आहे की सोमनाथच्याही विषयामध्ये का असा एखादा पोलीस कर्मचारी समोर येत नाही की सोमनाथ हा आपला जातबाह्य आहे किंवा सोमनाथने जे काही कृत्य केलेलं आहे भारतीय संविधानाच्या सन्मानासाठी केलेलं आहे. शांततेपूर्ण त्यांनी आंदोलन पूर्ण केलं, आंदोलन संपलंही आणि आंदोलन संपल्यानंतर आपापल्या घरी कार्यकर्ते गेले. त्यानंतर त्याला तिथून अटक करून आणलं जातं आणि मग कोठडीमध्ये मारलं जातं. म्हणजे कितपत योग्य आहे? का सोमनाथच्या बाजूने तेथील पोलीस उभे राहत नाहीत किंवा सोमनाथला न्याय मिळत नाही? हा आम्ही मायबाप सरकारला प्रश्न करत आहोत. सलाम आहे त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना ज्यांनी आपल्या एका साक्षीमुळे या पितापुत्रास न्याय मिळवून दिला. आणि आज देशभरामध्ये या न्यायाचा किंवा न्यायालयीन निर्णयाचा आज कौतुक केलं जात आहे. प्रकरण क्रमांक 2, सोमनाथ सूर्यवंशी आणि नाट्यमय अटक. सोमनाथ सूर्यवंशी हा मूळचा लातूरचा असला तरी परभणीत कायद्याचे LLB शिक्षण घेत होता. आंदोलनाचे कारण 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका मातेफिरूने केली होती. या घटनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबरला सकल आंबेडकरी अनुयायांनी परभणीत तीव्र आंदोलन केले. आंदोलनादरम्यान शहरात दगडफेक आणि काही जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी शहरात कॉम्बिंग ऑपरेशन, मोठी धरपकड मोहीम राबवली. सोमनाथ सूर्यवंशी हा आंदोलनात सहभागी होता, पण
त्याच्यावर थेट गुन्हा सिद्ध झालेला नव्हता, त्याला त्याच्या घरातून किंवा वसतिगृहातून पोलिसांनी नाट्यमयरित्या मध्यरात्री उचलले. आंदोलनात दगडफेक केल्याचा संशय त्याच्यावर ठेवण्यात आला होता. सोमनाथ हा कायद्याचा विद्यार्थी होता. ज्याला स्वतःचे कायदेशीर हक्क माहीत होते त्यालाच कोठडीत इतकी अमानुष मारहाण करण्यात आली की 15 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत असतानाच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात अहवालात त्याच्या शरीरावर मल्टिपल्स इंजुरीज, अनेक जखमा आणि अंतर्गत जखमांमुळे बसलेला धक्का म्हणजे शॉक हे मृत्यूचे कारण समोर आले. बघा मित्रांनो, लक्ष द्या. प्रकरण काय आहे? 10 डिसेंबर 2024 रोजी परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना एका मातेपुरुषाने केली होती. या घटनेच्या निषेधार्थ 11 डिसेंबर सकल आंबेडकरी अनुयायांनी परभणीत तीव्र आंदोलन केले. बघा, या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी सहभागी होता. का सहभागी होता? तर बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव त्याला होती. संविधानाने दिलेल्या आपल्याला अधिकाराची जाणीव होती. बर, सोमनाथ सूर्यवंशी कोण? तर जातीने वडार समाजाचा. मग वडार समाजाचा बाबासाहेबांचा आणि संविधानाचा काय संबंध? मित्रांनो, बाबासाहेबांनी 18 पगड जाती किंवा या देशातील प्रत्येक त्या जाती धर्मावरती तेवढ्याच न्यायाने आणि अधिकाराने न्याय मिळवून दिलेला आहे किंवा संविधानामध्ये त्यांना हक्क मिळवून दिलेले आहेत. या भूतलावरती किंवा भारत देशातील भूतलावरती प्राणी मात्रांनाही त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे. उदाहरणार्थ, सलमान खानने हम साथ साथ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक हरण मारलं होतं. जा विचारा त्या सलमान खानला, त्या हरण मारण्याच्या घटनेपासून ते आजपर्यंत त्याला न्यायालयामध्ये किती खेटे मारावं लागत आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी त्या मुक्या जीवालाही एवढंच संरक्षण दिलंय तेवढं तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशीने आपल्यावरती केलेल्या बाबासाहेबांच्या उपकाराचं व ज्या पुस्तकेमध्ये, ज्या ग्रंथामध्ये, सर्वश्रेष्ठ ग्रंथामध्ये आपल्याविषयी न्याय हक्क लिहून ठेवलेले आहेत बाबासाहेबांनी, त्या जर ग्रंथाची विटंबना कोणी ऐरागैरा करत असेल, त्याच्या विरोधात आवाज उचलणे किंवा आवाज उचलून आंदोलन करणे हे जर आपण करू शकत नसू तर आपण शंड आहोत. म्हणून त्यांनी कुठल्याही येणाऱ्या संकटाची तमा न बाळगता आंदोलन केलं व आंदोलनामध्ये सहभागी झाला. बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी संविधानाप्रती आपली जागरूकता दाखवली. आणि मित्रांनो, आंदोलन शांततेने पूर्ण पार पाडलं गेलं. संपूर्ण आपला भीमानुयायी किंवा संपूर्ण कार्यकर्ते आपापल्या घरी निघून गेले. त्याच रात्री फोटोच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून पोलिसांनी मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि त्या कॉम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान या सोमनाथ सूर्यवंशी आपल्या कार्यकर्त्याला डिटेक्ट करण्यात आलं आणि त्याला त्याच्या वसतिगृहातून अटक करण्यात आली. मित्रांनो, पोलिसांना कसल्याही प्रकारचा अधिकार नाही मारहाण करण्याचा. 24 तासाच्या आतमध्ये त्यांना गुन्हेगाराला किंवा गुन्हेगार गुन्हा जेव्हा सिद्ध करायचा आहे त्याला न्यायालयीन प्रक्रियेसमोर हजर करावं लागतं. न्यायालय ठरवेल त्याप्रमाणेच पुढचं कामकाज करावं लागतं. त्याला अटक करून घेऊन गेले आणि त्याला इतकं बेदम मारलं कोठडीमध्ये की त्याला आंतरिक जखमा झाल्या, आंतरिक रक्तस्राव झाला आणि तो मार सहन न झाल्यामुळे तो जागेवरती त्याचा मृत्यू झाला. आणि या मृत्यूला कोणीही स्वतःवरती जबाबदार व्यक्ती पुढे आली नाही. या मृत्यूच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी करत असताना आणि त्यांच्यावरती तक्रारी गुन्हे दाखल करत असताना पोलिसांवरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले नाहीत. राजकीय दबावामुळे किंवा सामाजिक दबावामुळे काही अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले, पण त्या वरच्यावर आजही सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला नाही. एकही धाडसी पोलीस किंवा कर्मचारी आपल्या समाजाची जाण ठेवून आजही समाजासमोर पुढे आलेलं नाही.
व सोमनाथ सूर्यवंशीला आजही न्याय मिळाला नाही. तमिळनाडूतील ती महिला कर्मचारी ज्याप्रमाणे समोर आली आणि कोणत्याही विचारात तिने केला नाही की आपल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध आपण साक्ष देत आहोत, आपल्या सहकार्यांबद्दल आपण कोर्टामध्ये साक्ष देत आहोत किंवा आपण त्यांच्या विरोधात जात आहोत, कुठल्याही प्रकारच्या कारणाला ती बळी पडली नाही ना घाबरली नाही. मग मला हाच प्रश्न पडलेला आहे की बाबासाहेबांच्या उपकाराची जाण ठेवणारे मागासवर्गीय पोलीस ज्या तुम्हा आम्हाच्या रक्षणासाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये काही कलमे किंवा कायदे किंवा नियम संविधानामध्ये लिहून ठेवले, त्या संविधानाचं रक्षण करत असताना एक धाडसी आंबेडकरी विचाराने पछाडलेला तरुण मृत्युमुखी पावला जातो आणि आपले इतर कर्मचारी व आपले समाजाचे बांधव मुखेने बघत उभा राहतात. एकही बौद्ध अनुयायाचा पोलीस कर्मचारी त्या पोलीस स्टेशनला कार्यरत असेल की नसेल किंवा इतर समाजाचा असेल की नसेल, ज्यांच्यावर बाबासाहेबांच्या संविधानाचा किंवा बाबासाहेबांच्या उपकाराचा बोजा आहे, त्यांनी खऱ्या अर्थाने समोर येऊन निर्भीडपणे सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासारखंच आपलं कर्तव्य बजावावं आणि निर्भीडपणे आपली साक्ष देऊन सोमनाथला न्याय मिळवून द्यावा, ही तुम्हाला नम्रपणे हात जोडून विनंती आहे मित्रांनो. की एका गरीब घरातील व आपल्या आंबेडकरी तरुण जो संविधानाचं रक्षण करत शहीद झाला, त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याची तुमची जबाबदारी आहे. मित्रांनो, खरंच पुढे या आणि सोमनाथला न्याय मिळवून द्या. जय चौधरी क्रिएटर आणि चौधरी परिवाराच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो. बाळासाहेब आंबेडकर, प्रकाशजी आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा यांनीही या प्रकरणात खूप लावून धरलं व राजकीय क्षेत्रातही त्यांनी या प्रकरणाविषयी वेळोवेळी दाद मागितली व दबाव आणून सोमनाथच्या प्रकरणात लक्ष दिलं व स्वतः सोमनाथची जी केस हाताळत आहेत. ईश्वर करो त्यांच्या प्रयत्नास यश मिळो. मित्रांनो, सोमनाथला न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे. बौद्ध चरणी आणि सोमनाथच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धांना व विश्वातील तमाम देवी देवतांना त्रिवार अभिवादन करतो की या भीम अनुयायाला, या भीमाच्या छायाला, या भीम कार्यकर्त्याला ज्याने कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता हा समाज माझा आहे नाही किंवा यांच्याशी आमचं काय घेणं देणं असली प्रकारची कुठल्याही प्रकारची डोक्यामध्ये विचार न ठेवता बाबासाहेबांच्या उपकाराला जाणीव ठेवून तो संविधानाच्या अवमानाच्या विरोधात उभा राहिला आणि आंदोलनात सहभागी झाला. आणि सहभाग घेताना किंवा घेतल्यामुळे त्याला वीर मरण प्राप्त झालं, शहीद झाला. त्या सोमनाथच्या कुटुंबियांना व सोमनाथच्या आत्म्यास शांती लाभो व ईश्वर सोमनाथच्या कुटुंबियांना पुढील आयुष्य जगण्यासाठी शक्ती प्रदान करो, हीच आम्ही प्रार्थना करतो. जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू साधू. तुलनात्मक विश्लेषण. घटक. तमिळनाडू सतानुकूलम. इकडे बघा आपल्या इथे महाराष्ट्र परभणी. पीडित पी जयराज आणि बेनिक्स पिता पुत्र. आपल्या महाराष्ट्रात परभणीत सोमनाथ सूर्यवंशी तरुण विद्यार्थी. कारण 15 मिनिटे दुसरे दुकान बंद केले. आंदोलनातील संशयित सहभागी सोमनाथ. न्यायालयीन स्थिती. रेवतीच्या साक्षीमुळे फाशीची शिक्षा. रेवती म्हणजे एक पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी. सोमनाथच्या प्रकरणात काय, अद्याप न्यायालयीन लढा सुरूच, का तर कोणी साक्ष द्यायला पुढे आलेलंच नाही. शासकीय भूमिका. उच्च न्यायालयाचा थेट हस्तक्षेप. उच्च न्यायालयाने या प्रकरणात तमिळनाडूच्या थेट हस्तक्षेप केला. आणि आपल्या महाराष्ट्रातील परभणी प्रकरणात बघा, स्थानिक चौकशी आणि समिती. म्हणजे आपण अजून स्थानिक चौकशीत आणि स्थानिक समितीच्या अहवालातच अडकून पडलेलो आहोत. का तर
आपल्याकडे पुरावे नाहीत, कुणी साक्ष दिलेलं नाही, का तर सोमनाथला कुणी न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आलेलं नाही. काही खंत आपण व्यक्त करू शकतो. त्याच्यामध्ये कायदेशीर तरतूद आहे. भारतीय राज्यघटनेचे कलम 21 जगण्याचा अधिकार आणि सर्वोच्च न्यायालयाची डी के बासू मार्गदर्शक तत्वे. प्रशासकीय त्रुटी. परभणी प्रकरणातील तपासात होणारा विलंब आणि पुराव्याची हाताळणी. जनतेची मागणी. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी स्थानिकांचा रोष आणि सोशल मीडियावर मोहीम राबवण्याची जय चौधरी क्रिएटर परिवारातर्फे सर्वांना विनंती. मायबाप सरकारला थेट प्रश्न. जर तमिळनाडूमध्ये एक रेवती उभी राहू शकते आणि तेथील न्यायालय पोलिसांना फाशीपर्यंत नेऊ शकते, तर महाराष्ट्रात सोमनाथसाठी एखादा रेवत किंवा रेवती समोर का येत नाही? परभणीच्या त्या पोलीस कोठडीत नेमकं काय घडलं हे सांगायला खाकी वर्दीतील माणुसकी का जागी होत नाही? सोमनाथ हा केवळ एक आकडा नाही, तर तो एका आईचा मुलगा आणि देशाच्या भविष्यातील वकील होता. त्याला न्याय कधी मिळणार? आतापर्यंत केलेल्या चर्चेच्या निष्कर्षाकडे पोहोचत असताना मित्रांनो, अन्याय कोणाशीही हो तो मांडणे ही आमचे कर्तव्य आहे. तमिळनाडूच्या रेवतीने दाखविलेले धैर्य आज प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने आदर्श मानले पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना तमिळनाडू प्रमाणेच कठोर शासन व्हावे हीच आमची मागणी आहे. तुम्हाला काय वाटते? सोमनाथला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे का? तुमचे विचार कमेंट मध्ये सांगा. हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सामाजिक विषयावरील अशाच सविस्तर आणि सत्य माहितीसाठी जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही करायला सांगा. सत्यासाठी आपला लढा सुरूच राहील. मित्रांनो, खऱ्या अर्थाने सोमनाथ किंवा तमिळनाडूतील ते पिता पुत्र, त्यांना पोलीस कोठडीमध्ये अमानुष मारहाण होते, त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो. प्रशासन आपली भूमिका किंवा आपला बचाव करण्यासाठी किंवा प्रशासकीय अधिकारी आपली भूमिका आणि आपला बचाव करण्यासाठी कोणतेही थरला जातात. एकमेकाची साखळी असलेली ही यंत्रणा, मी तुम्हाला संपूर्ण यंत्रणा कशी प्रकारे राबवली जाते हे सांगितलेलंच आहे. थोडक्यातही सांगतो. बघा, पोलीस अटक करतात किंवा ताब्यात घेतात. ताब्यात घेतल्यानंतर त्यांचं काम असतं शासकीय रुग्णालयामध्ये त्याला हजर करणे. त्या ठिकाणी त्याला वैद्यकीय अहवाल त्याचा बनवला जातो. त्याला काही कमी जास्त आजार आहे का, जुना आजार आहे का, गंभीर आजार आहे का, कुठे दुखापत आहे का. त्यानंतर त्याला रात्रीची जर वेळ असेल तर स्थानिक कोठडीमध्ये पोलीस स्टेशनच्या त्याला ठेवलं जातं. लगेच सकाळी तिथून काढलं जातं. पुन्हा वैद्यकीय त्याचा तपास होतो शासकीय रुग्णालयात. कोठडीमध्ये ठेवताना त्याला कुठून कोणी मारहाण केली का, काय केलं का, तिथला रिपोर्ट घेतला जातो आणि न्यायालयात नेलं जातं. न्यायालयात त्याला हजर करून न्यायाधीश ठरवतात की चौकशीसाठी पोलिसांच्या स्वाधीन करायचं की त्याला गुन्हा त्याच्यावर सिद्ध करून त्याला जेलला पाठवायचं. जर त्याला चौकशीसाठी पोलिसांच्या स्वाधीन केलं जातं तर चौकशी दरम्यान त्याला कोणी मारहाण करत नाही. कुठल्याही प्रकारची मारहाण करण्याची तरतूद आपल्या घटनेमध्ये नाही. चौकशी करून तिथं त्याच्याकडून अनेक माहिती मिळवली जाते आणि गुन्हा पुन्हा उभा केला जातो, फाईल उभा केली जाते, पुन्हा कोर्टात त्याला हजर केलं जातं आणि त्याला शिक्षा जज सुनावतात किंवा न्यायाधीश सुनावतात आणि जेलला पाठवलं जातं. ही प्रक्रिया आहे. पण या दोन्ही प्रकरणामध्ये असं कुठल्याही प्रकारे घडलं नाही. डायरेक्ट यांना अटक, कोठडी, जनावरासारखं मारलं. त्या मारलेल्या ह्याच्यामध्ये त्यांना आंतरिक जखमा झाल्या, आंतरिक रक्तस्राव झाला, आंतरिक अवयवांना जखमा झाल्या, फेल झाले, त्यांचा मृत्यू झाला. मित्रांनो, संविधानामध्ये कुठेही असा उल्लेख नाही. अमानुष मारहाण केलेली आहे. सर्व कर्मचारी दोषी आहेत. त्यांना ईश्वर त्यांच्या आत्म्यास या तीनही
जणांच्या आत्म्यास शांती देव, हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, अन्यायाविरुद्ध आपण कधी निर्भीडपणे उभं राहायचं आहे, कारण की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे. चला मित्रांनो, मी आपली रजा घेतो. आपण मला ऐकून घेतलं, मी आपला शतशः आभारी आहे. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.